विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यासाच्या पाठ्यपुस्तकातील चौथा पाठ दिशा आणि नकाशा हा पाहणार आहोत. दिशा आणि नकाशा या पाठामध्ये आपण मुख्य दिशा पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशा कशा ओळखायच्या याविषयीची माहिती घेणार आहोत. त्याचप्रमाणे नकाशा कसा पाहायचा, नकाशामध्ये आपला जिल्हा, तालुका, राज्य, आपला देश कसा पाहायचा, नकाशामध्ये दिशा कशा दाखवलेल्या असतात याची माहिती या पाठामध्ये आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा पाठ व्यवस्थित लक्ष देऊन पाहिला तर तुमच्या येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हा पाठ अत्यंत महत्त्वाचा असल्याचं तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच वेळा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये दिशा यावर आधारित काही प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला या पाठाचा उपयोग होईल. चला तर आपण सुरुवात करूया दिशा आणि नकाशा या पाठाला. बाळांनो, इथे एक चित्र तुम्हाला दिसतं आहे आणि या चित्रामध्ये वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी 2 ओळी केलेल्या आहेत आणि मग काही प्रश्न त्या बाई विद्यार्थ्यांना विचारतायत. त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, वर्गाचा फळा कोणत्या बाजूला आहे? मग प्रत्येक विद्यार्थी सांगतोय की एका विद्यार्थ्याच्या तो डाव्या बाजूला आहे, दुसऱ्या विद्यार्थ्याच्या तो उजव्या बाजूला आहे. म्हणजे जर आपण विचार केला की प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे वेगळं आहे, फळा मात्र त्याच ठिकाणी, मात्र विद्यार्थ्याचं तोंड कोणत्या बाजूला आहे त्याच्यावर त्याची तो दिशा सांगतो आहे. वर्गाचा मुख्य दरवाजा तुमच्या कोणत्या बाजूला आहे असा जर प्रश्न विचारला तर दोन्ही विद्यार्थ्यांची, प्रत्येक ओळीतल्या विद्यार्थ्याची, प्रत्येक रांगेतल्या विद्यार्थ्यांची उत्तरं वेगवेगळी येणार आहेत. शिक्षकांचे टेबल तुमच्या कोणत्या बाजूला आहे? तुमच्या वर्गामध्ये सुद्धा तुम्ही अशा 2 ओळी करून जर या प्रश्नांची उत्तरं शोधली तर समोरासमोरील ओळीतील विद्यार्थ्यांची उत्तरं वेगवेगळी येणार आहेत. मग आपण जर विचार केला, खरं तर टेबल असेल, दरवाजा असेल किंवा फळा असेल, या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी आहेत. मग प्रत्येकाची उत्तरं वेगळी का आली? कारण त्यांनी बाजू सांगितलेली आहे. दिशा सांगितली आहे का? दिशा सांगितलेली नाही. त्यांनी काय सांगितली? बाजू सांगितली आणि प्रत्येकाची बाजू ही वेगवेगळी असते. दिशा मात्र काय असते? सेम असते, समान असते. दिशा या शब्दाला इंग्रजीमध्ये डायरेक्शन असं म्हणतात. तर ही दिशा, आता आपण पुन्हा एकदा त्याच वर्गाचं चित्र पाहूया आणि मग आपण ठरवूया. ज्यावेळी शिक्षक विचारतील की फळा कोणत्या दिशेला आहे, त्यावेळी सगळ्यांचं उत्तर येणार आहे की फळा हा पश्चिम दिशेला आहे. ज्यावेळी शिक्षक विचारतील की वर्गाचा मुख्य दरवाजा कोणत्या बाजूला आहे, कोणत्या दिशेला आहे, त्यावेळी प्रत्येकाचं उत्तर येणार आहे की वर्गाचा मुख्य दरवाजा हा उत्तर दिशेला आहे. ज्यावेळी शिक्षक विचारतील की टेबल कोणत्या दिशेला आहे, त्यावेळी प्रत्येकाचं उत्तर येणार आहे टेबल हा पश्चिम दिशेला आहे. म्हणजे आपण ज्यावेळी त्याच प्रश्नांची उत्तरं दिशेच्या संदर्भानं पाहिली त्यावेळी मात्र ती बदललेली आपल्याला दिसून येतात. चला तर आता दिशा ओळखायला शिकूया. दिशा कशा ओळखायच्या ते पाहूया. आपल्याला माहिती आहे, पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या 4 मुख्य दिशा आहेत. 4 मुख्य दिशा कोणत्या? आपल्याला नावं सांगता आली पाहिजेत. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या 4 मुख्य दिशा आहेत. आता त्या कशा ओळखायच्या हे बघूया. एक चित्र दिसतंय तुम्हाला.
आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला एक मुलगा दिसतो आहे. हा जो मुलगा आहे तो सूर्याकडे बोट दाखवतो आहे. आपल्याला माहिती आहे सूर्य हा पृथ्वीला सर्वात जवळचा असणारा तारा आहे. मग त्या सूर्याकडं हा मुलगा बोट दाखवतो आहे. मग ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा असते पूर्व. लक्षात ठेवायचं, ज्या दिशेला सूर्य उगवतो ती दिशा असते पूर्व. आता बाळांनो लक्षात घ्यायचं, मग दुसरी दिशा कोणती, तर बरोबर पूर्वेच्या विरुद्ध, म्हणजे पूर्वेच्या मागच्या बाजूला पश्चिम दिशा आहे. लक्षात ठेवायचं, पूर्वच्या विरुद्ध पश्चिम दिशा आहे. आता दुसरी गोष्ट समजावून घेऊया. पूर्व आणि पश्चिम या दोन दिशा आपण समजून घेतल्या. आता उत्तर आणि दक्षिण समजावून घेऊया. मग डाव्या बाजूला उत्तर दिशा आहे. डावी बाजू जी आहे, डाव्या हाताला उत्तर दिशा आहे आणि उत्तरेच्या बरोबर विरुद्ध म्हणजेच उजव्या बाजूला दक्षिण दिशा आहे. बघा, ज्यावेळी पूर्व दिशा समजली त्यावेळी आपल्याला पश्चिम दिशा सांगता येते. पूर्वेच्या विरुद्ध पश्चिम दिशा आहे. डाव्या बाजूला उत्तर दिशा आहे आणि उजव्या बाजूला दक्षिण दिशा आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला 4 दिशा सांगता येतील. आता बघा, एक चौकट आपल्याला दिलेली आहे आणि त्या चौकटीमध्ये मधोमध तुमचे घर दाखवले. या चौकटीच्या 4 बाजूवर पिवळे पट्टे दिले आहेत आणि या पट्ट्यामध्ये आपल्याला दिशा लिहायच्या आहेत. बघा, आता आपल्याला ह्या पट्ट्यामध्ये दिशा कशा लिहायच्या. आता हे तुमचं घर आहे असं समजा आणि मग आता सूर्य कोणत्या बाजूला उगवतो याच्यावरून आपल्याला दिशा ठरवायची. आता आपण असं म्हणूया की सूर्य या बाजूला उगवतोय, पूर्व. ज्या बाजूला सूर्य उगवतोय ती दिशा झाली पूर्व. मग बरोबर पूर्वेच्या विरुद्ध पश्चिम. आता आपलं तोंड पूर्वेकडे असणार, इकडं तोंड करून उभे असणार आहे आपण. मग आपली डावी बाजू कुठे येईल, तर इथे येईल. तर डाव्या बाजूला आपली दिशा असणार आहे उत्तर आणि उत्तरच्या बरोबर विरुद्ध म्हणजे उजव्या बाजूला दक्षिण दिशा येणार आहे. बाळांनो, अशा पद्धतीने आपल्याला दिशा सांगता आली पाहिजे. पूर्वच्या विरुद्ध पश्चिम, त्यानंतर डाव्या बाजूला उत्तर, उत्तरच्या विरुद्ध दक्षिण म्हणजे उजव्या बाजूला दक्षिण. अशा पद्धतीने आपल्याला दिशा ठरवता आली पाहिजे. आता बाळांनो, तुमच्या घराच्या आसपास आता हा भाग जो आहे तो तुम्ही स्वतः भरायचा आहे. तुमच्या शेजारची घरं, तुमच्या घराजवळचं दुकान, झाड, जवळचा रस्ता, जवळचा बस थांबा, हे तुमच्या घराच्या कोणत्या दिशेला आहे हे बघून बरोबर त्या दिशेला ते भरायचं आहे. म्हणजे दुकान जर तुमच्या घराच्या दक्षिणेला असेल तर इथं तुम्ही दुकान असं लिहिलं पाहिजे, दुकान. झाड जर तुमच्या घराच्या पश्चिमेला असेल तर इथं झाड दाखवलं पाहिजे. म्हणजे असं तुम्हाला स्वतः भरायचं आहे. तुमच्या शेजारची घरं, तुमच्या घराजवळचं दुकान, झाड, जवळचा रस्ता, जवळचा बस थांबा, बरोबर दिशा समजावून घेऊन भरायचं आहे. आता एक लक्षात घ्या, सूर्य रोज उगवतो व मावळतो. सूर्य काय करतो, दररोज उगवतो आणि मावळतो देखील. आणि त्यामुळं काय केलंय, माणसानं दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतलाय. सूर्याचा उपयोग दिशा ठरवण्यासाठी का केला गेला, तर आपल्याला सूर्य दररोज उगवताना आणि मावळताना दिसतो आणि त्याची दिशा उगवण्याची मावळण्याची बदलत नाही. आणि म्हणूनच आपण दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग करून घेतलेला आहे.
आता बघा, आणखी एक महत्वाचा भाग आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे होका यंत्र. आणि या होका यंत्रामध्ये, होका यंत्र म्हणजे काय, तर अशी एक डबी असते, चपटी डबी, आणि त्याच्यामध्ये एक अशी चुंबकाची सुई असते. ती जी चुंबकाची सुई असते ती नेहमी लक्षात ठेवायचं उत्तर दिशा दाखवते. उत्तर आणि दक्षिण, यन आणि यस. यन म्हणजे नॉर्थ, यस म्हणजे साऊथ. तर होका यंत्रामध्ये जी चुंबक सुई आहे ते नेहमी उत्तर दक्षिण दिशा दाखवते. आणि मग बाळांनो आपल्याला लक्षात येतं, ज्यावेळी इथं उत्तर आणि दक्षिण दिशा दाखवली जाते त्यावेळी आपल्या बरोबर लक्षात येतं की पूर्व आणि पश्चिम दिशा कुठं आहे. तर लगेच आपण गृहीत धरायचंय डाव्या बाजूला आपण काय करतोय, उत्तर दिशा दाखवतो. म्हणजे आपलं तोंड जे आहे, तोंड इकडं असणार आहे पूर्वेला, आणि इकडं पश्चिमेला बरोबर त्याच्या विरुद्ध दिशा असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या दिशा दाखवता येतात. आता इथं आपल्याला एक समस्या दाखवलेली आहे. सई आणि अभय यांना शाळेत खालील समस्या सोडवण्यास सांगितले. कोणती समस्या आहे बघा, तर या चित्रामध्ये पूर्व दिशा दाखवली आणि त्यावरून इतर 3 दिशा चौकटीत लिहा. पूर्व दिशा आपल्याला दाखवली इथं. आता 3 दिशा आपल्याला लिहायच्यात. बघा, पूर्वेच्या बरोबर विरुद्ध आपल्याला पश्चिम दिशा दाखवायची. इथं पश्चिम दाखवली आपण. आता पूर्व दिशा इथं आहे बघा, मग पूर्वेच्या डाव्या बाजूला, पण आपण पूर्वेकडे तोंड केलंय इकडं, मग आपल्या डावी बाजू ही असणार आहे, लक्षात घ्या. आणि पूर्वेच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असणार आहे, उत्तर. आणि उत्तरच्या विरुद्ध दक्षिण, किंवा आपल्या उजव्या बाजूला कोणती दिशा असणार आहे, दक्षिण दिशा. आता बघा, आईस्क्रीमच्या दुकानापासून बस थांब्याकडे जाण्यासाठी कोणत्या दिशेला जावे लागेल. आपल्याला कुठं जायचंय, आईस्क्रीमचं दुकान इथं आहे. आईस्क्रीमच्या दुकानापासून बस थांब्याकडे जायचंय म्हणजे कोणत्या दिशेला जावं लागणार आहे, बरोबर आहे तुमचं उत्तर, पूर्वेला जावं लागणार आहे. आता आपल्याला अमीरला आईस्क्रीमच्या दुकानात जायचंय, त्यासाठी त्याला कोणत्या दिशेला जावं लागेल, आमिर इथं आहे. आमिरला कुठं जायचं आहे, आईस्क्रीमच्या दुकानात. आईस्क्रीमचं दुकान इथं आहे. मग आईस्क्रीमच्या दुकानात जाण्यासाठी त्याला कोणत्या दिशेला जावं लागतंय, पश्चिमेला जावं लागतंय. आणि साराला बस थांब्याकडे जायचंय. सारा कुठं आहे बघा, सारा इथं आहे. मग साराला कुठं जायचंय, बस थांब्याकडे इकडं जायचंय. कोणत्या दिशेला जायचंय, तर साराला इथं आपल्याला दिशा दिसते, उत्तर दिशेकडे जायचं आहे. बाळांनो, आता गावाची पूर्व दिशा तुम्ही ओळखा आणि तुमच्या गावाच्या पूर्व दिशेपासून वेगवेगळी ठिकाणं, बस थांबा असेल, वेगवेगळी दुकानं असतील, महत्त्वाची ठिकाणं असतील, ती देखील ओळखायला सुरुवात करा. आता नकाशामध्ये काही दिशा दिलेल्या असतात आणि त्यासाठी नकाशामध्ये दिशा चक्र दिलेलं असतं. नकाशामध्ये दिशा दाखवण्यासाठी काय दिलेलं असतं, तर दिशा चक्र. लक्षात ठेवायचं आहे, नकाशामध्ये दिशा दाखवण्यासाठी दिशा चक्र दिलेलं असतं. तुम्ही जर नीट पाहिलं तर प्रत्येक नकाशाच्या कोपऱ्यामध्ये सूची असते, त्याचप्रमाणे दिशा सुद्धा दाखवलेली असते आणि त्या पद्धतीनं आपल्याला नकाशा जोडून घ्यावा लागतो. आता बघा, आपण उगवत्या सूर्याकडे जर तोंड करून उभं राहिलं तर तुमचा उजवा कान कोणत्या दिशेकडे असेल बघा, म्हणजे उजव्या बाजूला काय असेल, तुम्हाला माहिती आहे उजव्या बाजूला दक्षिण दिशा असते. म्हणजे तुम्ही जर सूर्याकडे तोंड करून उभं राहिला तर तुमचा उजवा कान हा दक्षिणेला असतो आणि डावा कान कुठं असतो, उत्तरेला. आपण हे पाहिलेलं आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू.
सूर्य मावळताना, सूर्य मावळायला लागलाय तर तुमची सावली कोणत्या दिशेला पडेल? सूर्य मावळायला लागलाय, मग सूर्य कोणत्या दिशेला मावळतो? पश्चिमेला मावळतो. मग पश्चिमेला जर सूर्य असेल तर आपली सावली काय होणार? त्याच्या विरुद्ध पडणार ना. मग आपण असं उभं असणार, मग आपली सावली इकडं पुढं पडणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणजे कोणत्या दिशेला पडणार आहे? पूर्व बाजूला पडणार आहे. आता बघा बाळांनो, आपण नेहमी एक गोष्ट प्रतिज्ञेमध्ये म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग हा जो देश आहे, या देशाला नेमका तो कुठं आहे, कसा आहे, त्याचा आकार कसा, हे आपल्याला पाहता आलं पाहिजे. मग ते कोण सांगेल? तर ते आपल्याला सांगतो नकाशा. आता बाळांनो लक्षात घ्या, आपण घरात राहतो, आपली घरं जमिनीवर बांधलेली असतात आणि ही जमीन जी आहे ती खूप दूरपर्यंत पसरलेली आहे. आणि मग लक्षात घ्या, मोठ्या आकाराच्या जमिनीच्या तुकड्याला खंड असे म्हणतात. खंड या शब्दाचा अर्थच आहे तुकडा. मग मोठ्या आकाराचा जमिनीचा तुकडा त्याला खंड असं म्हणतात, लक्षात घ्या. मग पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? तर पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत. पृथ्वीवर किती खंड आहेत? 7 खंड. जमिनीचा मोठ्या आकाराचा तुकडा त्याला खंड म्हटलं. किती खंड आहेत? 7. तुम्हाला माहिती आहे का आपण कोणत्या खंडात आहोत? तर आपण आहोत आशिया खंडामध्ये. आपण कोणत्या खंडात आहोत? आशिया खंडामध्ये. जगातलं सगळ्यात मोठं खंड आशिया आहे, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका. अंटार्क्टिका शब्द बघा कसा लिहिलाय, अंटार्क्टिका. आशिया, आफ्रिका, युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका ही काय आहेत? ही 7 खंडे आहेत. पृथ्वीवर किती खंड आहेत? 7 खंड आहेत. या 7 खंडाची नावं आपण बघितली. त्यातलं सगळ्यात मोठं खंड आहे आशिया, लक्षात ठेवायचंय. सगळ्यात मोठं खंड कोणतं आहे? आशिया. सगळ्यात छोटं कोणतं आहे? तर ऑस्ट्रेलिया, लक्षात ठेवा. सगळ्यात छोटं खंड आहे ऑस्ट्रेलिया. तसंच आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर जसे खंड आहेत, खंड म्हणजे काय? जमिनीचा मोठ्या आकाराचा तुकडा. तसं पृथ्वीवर खारट पाणी देखील पसरलंय आणि पृथ्वीवरचं जे खारट पाणी आहे ते मोठ्या आकारामध्ये आहे, त्याला महासागर असं म्हणतात. पृथ्वीवर पसरलेल्या खारट पाण्याचा जो भाग आहे त्याला महासागर म्हणतात. आणि संपूर्ण पृथ्वीला मिळून जग असं म्हणतात. पृथ्वीला काय म्हणतात? जग. पृथ्वीवर अनेक देश आहेत आणि आपण कोणत्या देशामध्ये आहोत? भारत या देशामध्ये आहोत. आता बाळांनो, आपण भारतामध्ये कुठं आहोत? तर आपण भारत हा झाला आपला देश. या भारत देशामध्ये आपलं जे राज्य आहे, आपण कोणत्या राज्यात राहतो? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये राहतो. आपण महाराष्ट्र या राज्यामध्ये राहतो. कारण आपला भारत देश अनेक राज्यांचा मिळून तयार झालेला आहे. अनेक राज्यांचा आपला भारत देश आहे. त्याचप्रमाणे आपलं जे राज्य आहे ते सुद्धा अनेक जिल्हे मिळून तयार झालेले आहे. अनेक जिल्हे एकत्र आले की राज्य तयार होतं. मग आपण कोणत्या जिल्ह्यात आहोत? तर आपण सातारा जिल्ह्यामध्ये आहोत, लक्षात ठेवायचं आहे. आपला जिल्हा कोणता, आपलं राज्य कोणतं आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग आपण हे देखील समजावून घेतलं पाहिजे की
हे सगळं आपल्या लाल नकाशामध्ये दाखवताना दिशेचा उपयोग कसा होईल आता ते आपण बघूया. सातारा जिल्हा इथं समोर तुम्हाला दिसतो आहे आणि या सातारा जिल्ह्याच्या नकाशामध्ये आपल्याला दिशा जो आहे त्या दिशा इथं दाखवलेल्या आहेत बघा. सूची म्हटलेला आहे आणि त्यामध्ये दिशा दाखवलेल्या आहेत. उत्तर दिशा वरच्या बाजूला नकाशामध्ये उत्तर दिशा ही वरच्या बाजूला दाखवलेली असते, लक्षात ठेवायचं. नकाशात उत्तर दिशा वरच्या बाजूला दाखवतात आणि एकदा उत्तर दिशा समजली की आपल्याला बाकीच्या दिशा समजतात. उत्तरच्या विरुद्ध दक्षिण आणि बरोबर उत्तरेच्या डाव्या बाजूला पश्चिम आणि उजव्या बाजूला पूर्व. आता हे लक्षात ठेवा बघा, उत्तर दिशा वरच्या बाजूला, उत्तरेच्या विरुद्ध दक्षिण दिशा आहे आणि त्यानंतर डाव्या बाजूला पश्चिम, पूर्व, उजव्या बाजूला. तुम्ही जर अशा दिशा लक्षात नाही राहिल्या तर एक शब्द लक्षात ठेवा नकाशामधल्या दिशांसाठी. तो कोणता आहे तर पश्चिम दिशा ही डाव्या बाजूला आहे म्हणून पडावा हा शब्द लक्षात ठेवा. मग प म्हणजे पश्चिम, डाव्या बाजूला पश्चिम दिशा. आणि पुजावा हा शब्द लक्षात ठेवा. पुजावा, पू म्हणजे पूर्व, उजव्या बाजूला पूर्व दिशा. कधी नकाशामध्ये. आणि इकडं आपण सूर्याची दिशा ज्यावेळी पूर्व दाखवली होती त्यावेळी आपण हे पाहिलं होतं की पूर्व दिशा ज्यावेळी इकडे दाखवली आपण समोर आपल्या पूर्व, त्यावेळी आपण असं बघितलं होतं की पश्चिम दिशा ही त्याच्या विरुद्ध येते आणि मग डाव्या बाजूला उत्तर दिशा येते आणि उजव्या बाजूला दक्षिण दिशा येते. हा झाला पूर्व दिशेचं दिशाचक्र आणि हे झालं नकाशाचं दिशाचक्र. आपण नकाशाचं दिशाचक्र आता बघणार आहोत. तर आपण नकाशामध्ये जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळे तालुके आहेत. तर आपल्या गावाचं नाव आपण आपल्या तालुक्यामध्ये लिहू शकता. तर आपण कराड तालुक्यामध्ये राहतो आणि आपल्या गावाचं नाव हे समजा आहे उंब्रज, ते आपण इथं लिहिलं. तर अशा पद्धतीने आपण आपल्या गावाचं नाव लिहू शकतो. आपल्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती गोल करा. आपल्या जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? सातारा. तर या सातारा जिल्ह्याच्या ठिकाणाभोवती गोल केला आपण. त्यानंतर आपल्या तालुक्याच्या सीमेला लागून असणाऱ्या तालुक्यांच्या नावाभोवती चौकट करा. आता तालुक्याच्या सीमेला म्हणजे आपला तालुका समजा कराड आहे, तर सीमेला लागून असणाऱ्या तालुके, लागून म्हणजे जवळ, पाटण, सातारा, त्याला चौकट करायचे. त्यानंतर कराडच्या शेजारी कोरेगाव, त्यानंतर कराडच्या शेजारी वडूज म्हणजेच खटाव तालुका, अशी ही तालुक्यांची नावं आहेत. मग इतर तालुके पण आहेत का? तर आहेत बघा. दहिवडी म्हणजेच मान तालुका आहे, फलटण आहे, खंडाळा आहे, वाई आहे, मेढे किंवा जावळी तालुका आहे, महाबळेश्वर तालुका आहे. असे तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. आता बघा, जिल्ह्याच्या कोणकोणत्या दिशांना रत्नागिरी व सांगली जिल्ह्याची सीमा लागून आहे. मग आता बघा, इथं उत्तर दक्षिण दिशा आपण पाहिलेली. रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्याची सीमा कोणत्या दिशेला आहे? बघा, सांगली जिल्हा इथं आपल्याला दिसतोय. सांगली जिल्हा म्हणजे कोणत्या दिशेला आहे? सांगली जिल्हा आपल्या जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे. सांगली दक्षिण दिशेला आहे. आणखी कोणत्या दिशेला आहे बघा? आणखी कोणत्या दिशेला सापडतोय सांगली जिल्हा? इथं आहे. म्हणजे ही दिशा कोणती आहे? पूर्व. आता रत्नागिरी बघूया आपण. रत्नागिरी कोणत्या दिशेला आहे? बघा, रत्नागिरी आपल्या जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे? इथं आहे रत्नागिरी जिल्हा. मग हा कोणत्या दिशेला आहे? ही दिशा आहे पश्चिम. कोणती आहे? पश्चिम. रत्नागिरी जिल्हा जो आहे तो पश्चिम दिशेला आहे. इथं लिहा पश्चिम असं.
आणि आपल्या जिल्ह्यातील काही तालुक्यांना एकाही जिल्ह्याची सीमा लागलेली नाही. असे तालुके नकाशात शोधा व त्यांची सीमा गिरवा. बघा, कुठल्याच जिल्ह्याला चिकटून नाही. आपण जर पाहिला, हा दहिवडी किंवा मान तालुका आहे तो सोलापूर जिल्ह्याला चिकटून आहे. फलटण तालुका आहे तो पुणे जिल्ह्याला चिकटून आहे. खंडाळा तालुका पुणे जिल्ह्याला चिकटून आहे. वाई पुणे जिल्ह्याला चिकटून आहे. महाबळेश्वर तालुका हा रायगड जिल्ह्याला चिकटून आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याला पण चिकटून आहे. मेढे तालुका रत्नागिरी जिल्ह्याला चिकटून आहे. पाटण रत्नागिरी जिल्ह्याला चिकटून आहे. कराड तालुका सांगली जिल्ह्याला चिकटून आहे. खटाव तालुका किंवा वडूज तालुका आहे तो सुद्धा सांगली जिल्ह्याला चिकटून आहे. मग 2 तालुके राहिले बघा, कोरेगाव आणि सातारा. हे 2 तालुके कोणत्याही जिल्ह्याला चिकटून नाहीत. आता पुढचा नकाशा आपण पाहूया. हा आहे आपले राज्य जे आहे महाराष्ट्र. महाराष्ट्राचं हा नकाशा आहे. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये वेगवेगळे जिल्हे दाखवलेले आहेत. तुम्ही बघा, इथं दिशासूच्या आहे, दिशाचक्र आहे आणि या दिशाचक्रामध्ये उत्तर दिशावरती आहे, म्हणजे ही उत्तर दिशा आहे. उत्तर दिशेला आपल्याला मध्य प्रदेश राज्य दिसतंय. त्याचप्रमाणे दक्षिणेला कर्नाटक राज्य दिसतंय. बघा, पश्चिमेला अरबी समुद्र आपल्या राज्याच्या दिसतो आहे. त्याचप्रमाणे पूर्वेला छत्तीसगड, त्याचप्रमाणे तेलंगणा ही राज्य दिसत आहेत. गुजरात राज्य इथं उत्तरेला दिसते आपल्याला. जे आपण अशा पद्धतीनं आपला राज्याचा नकाशा पाहू शकतो. मग नकाशात आपला जिल्हा शोधायचा आहे. हा आहे आपला जिल्हा, तो व्यवस्थित रंगवून घेऊया आपण. हा सातारा जिल्हा आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळी आपल्या जिल्ह्याची नावं, ते कोणत्या दिशेला आहेत, आपल्या जिल्ह्याच्या शेजारी कोणते जिल्हे आहेत हे देखील आपण या नकाशामध्ये पाहू शकता. इथं बघा, सातारा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याच्या शेजारी पुणे जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, सांगली जिल्हा आहे, त्यानंतर रत्नागिरी जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे. शेजारी म्हणजे चिकटून. आणि तुम्ही जर पाहिलं तर इकडं समुद्राला चिकटून काही जिल्हे आहेत. त्याला समुद्राची किनारपट्टी किंवा कोकण असंही म्हणता येईल. बघा, म्हणजे नकाशा जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला अनेक गोष्टी समजून येतात. पुढं आपल्याला देशाचा आपल्या नकाशा दिलेला आहे आणि या आपल्या देशाच्या नकाशामध्ये हे दिशाचक्र इथं आपल्याला दिसतंय बघा. म्हणजे उत्तर दिशा, दक्षिण दिशा, पूर्व, पश्चिम. मग आपल्याला लक्षात येईल की आपल्या देशाच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे, हिंदी महासागर. आणि उत्तरेला हे बघा, हे जम्मू काश्मीर वगैरे राज्य, लडाख, लेह हा भाग येतो. त्याचप्रमाणे पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. नकाशा बघितला की आपल्याला ह्या गोष्टी समजतात. इकडं अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह आहे, हा सुद्धा भारताचा भाग आहे. लक्षात घ्या, अंदमान आणि निकोबार हा भारताचा भाग आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, इथं जे इंदिरा पॉइंट असं लिहिलेलं आहे बघा, इंदिरा पॉइंट हा जो भाग आहे तो इंदिरा पॉइंट हा भारताचा सगळ्यात दक्षिणेकडचा भाग आहे. दक्षिणेचं टोक भारताचं कोणतं, तर इंदिरा पॉइंट आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि या नकाशामध्ये आपल्याला वेगवेगळी राज्य दिली आहेत बघा. लडाख दिलंय, जम्मू आणि काश्मीर दिलंय, हिमाचल प्रदेश दिलंय, पंजाब आहे, राजस्थान आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे. आणि त्या राज्याच्या नावाच्या शेजारीच त्यांची राजधानी सुद्धा त्या राज्याची दिलेली. उदाहरणार्थ इथं गुजरात आहे आणि गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ असलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने इथं माहिती आपल्याला दिलेली आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहिली तर तुम्हाला याची माहिती नकाशा मधूनच समजून जाईल आपला देश कसा आहे. आता आणखी एक नकाशा आपल्याला दिलेला आहे, तो आहे जगाचा. या जगाच्या नकाशामध्ये आपली पृथ्वी दाखवली आणि आपण पाहिलं की आपण पृथ्वीला जग असं म्हणतो. मग बाळांनो बघा, इथं आपल्या या नकाशामध्ये तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की 7 खंड आहेत.
या 7 खंडामध्ये आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे खंड आपण पाहिले होते. आणि महासागर, कोणकोणते महासागर आहेत ते सुद्धा बघा. हिंदी महासागर आपल्या देशाच्या दक्षिणेला आहे बघा, हिंदी महासागर. इथं व्यवस्थित पाहिलं तर पॅसिफिक महासागर, जगातला सगळ्यात मोठा महासागर कोणता, तर पॅसिफिक महासागर हे देखील आपल्याला लक्षात येईल. आणखी अटलांटिक महासागर हा सुद्धा एक महासागर आहे. त्याचप्रमाणे आर्क्टिक महासागर बघा इथं दाखवलेला आहे, आर्क्टिक महासागर. म्हणजे असे 4 महासागर आहेत महत्त्वाचे. सगळ्यात मोठा पॅसिफिक महासागर. मग हा जगाचा नकाशा आपण समजावून घेतला. बाळांनो, इथं आपल्या भारताचं स्थान कुठं आहे, तर इथं भारत आपल्याला दिसून येतो. बघा भारताचा नकाशा इथं आपल्याला दाखवलेला दिसून येतोय. हा आहे आपला भारत. आणि कोणत्या खंडात आहे, तर आशिया, आशिया खंडामध्ये आपला भारत देश आहे. जगातलं सगळ्यात मोठं खंड कोणतं, आशिया. आणि या आशिया खंडात आपला भारत देश आहे. बाळांनो, या पाठामध्ये आपण मुख्य दिशा शिकलो. कोणत्या मुख्य दिशा, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. आणि दिशा कशा बघायच्या हे देखील आपण शिकलो. जर पूर्व दिशेकडे आपण तोंड करून उभं राहिलो तर बरोबर विरुद्ध दिशेला पश्चिम दिशा येते, आणि डाव्या बाजूला उत्तर दिशा येते, आणि उजव्या बाजूला दक्षिण दिशा येते. पूर्वच्या विरुद्ध पश्चिम आणि डाव्या बाजूला उत्तर दक्षिण. तुम्ही जर नकाशामधलं दिशाचक्र लक्षात घेतलं तर नकाशामध्ये उत्तर दिशा ही वरच्या बाजूला दाखवलेली असते. नकाशामध्ये उत्तर दिशेच्या बरोबर विरुद्ध दक्षिण दिशा असते. डाव्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर पडावा म्हणजे पश्चिम दिशा ही डाव्या बाजूला आहे, आणि पुजावा म्हणजे पूर्व दिशा ही उजव्या बाजूला आपल्याला दिसून येते. बाळांनो, त्याचप्रमाणे आपण वेगवेगळे नकाशे पाहिले. नकाशामध्ये जिल्हा, राज्य, देश याची ओळख देखील आपण करून दिलेली आहे. तुम्हाला इथं स्वाध्यायामध्ये एक दिशादर्शक चौकट दिलेली आहे, आणि त्या चौकटीच्या आधारे तुम्ही दिशा ठरवायची आहे. बाळांनो, तुम्हाला हा पाठ व्यवस्थितपणे समजला असेल अशी मी आशा करतो, आणि तुमच्या अभ्यासाला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.